स्पर्धा परीक्षा कोणी करावी, कष्ट कष्ट आणि कष्ट हेच तुम्हाला यश देऊ शकतं की त्यांचं यश पाहून तुम्ही मोटिवेट होता. फक्त एकच सक्सेसची बाजू पाहून तुम्ही या क्षेत्रात येऊ नका. फेल्युअर येते या क्षेत्रामध्ये, प्लॅन बी हा रेडी पाहिजे. तुमच्यावर प्रेशर येणार नाही. तुम्ही MPSC जगायला चालू केलंय की नाही, या क्षेत्रातून मूव्ह ऑन व्हा. मोटिवेशन घ्यायचं असेल तर ते स्वतःच घ्या. कोणताही क्लासेस वगैरे न लावता मी अभ्यास केला. ती जर गाईड करणारी व्यक्ती जर योग्य असेल तर तुम्ही निश्चित यश मिळवू शकता. ज्यावेळी मी या क्षेत्रात आलो त्यावेळी मला ह्या स्पर्धा परीक्षाविषयी काहीच माहिती नव्हती. तर हे आलेलं अपयश हे तुम्हाला स्वतःला पचवता आलं पाहिजे. नमस्कार, मी PSI संदीप छाया सुरेश माळी. नुकत्याच लागलेल्या PSI 2021च्या निकालामध्ये माझी पोलीस उपनिरीक्षक या पदावरती निवड झाली. स्पर्धा परीक्षा कोणी करावी यावरती मी तुमच्याशी बोलणार आहे. स्पर्धा परीक्षा कोणी करावी हा प्रश्न या क्षेत्रामध्ये येणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला विचारावा पहिल्यांदा आणि त्यानंतरच या क्षेत्रामध्ये यावं. खरं पाहायला गेलं तर या क्षेत्रामध्ये इतकी मोठी प्रचंड स्पर्धा आहे. अगदी सक्सेस रेशो पाहायला गेलं तर अगदी 0.1% सुद्धा नाही, इतका कमी रेशो आहे. त्यामुळं या एवढ्या प्रचंड संघर्षाच्या क्षेत्रात तुम्ही जर येणार असाल तर तुमच्या मनाची तयारी तितकी भक्कम पाहिजे, तरच तुम्ही या क्षेत्रात या. दुसरी गोष्ट, तुमची कष्ट करण्याची तयारी पाहिजे. कारण MPSC क्षेत्र हे असं आहे, इथं तुम्हाला यश हे फक्त कष्ट कष्ट आणि कष्ट हेच तुम्हाला यश देऊ शकतं. तरच तुम्ही या क्षेत्रात येऊ शकता. कोणीतरी दुसरा तुम्हाला येतोय आणि मोटिवेट करतोय, तुमच्या शेजारचा असेल किंवा सोशल मीडियावरती कोणी असे आहेत मोटिवेशनल स्पीकर की त्यांचं यश पाहून तुम्ही मोटिवेट होता आणि या क्षेत्राकडे ओढलं जाता. पण या क्षेत्राकडे यायच्या अगोदर या क्षेत्राचं भयान वास्तव हे तुम्ही पाहिलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीच्या पाहायला गेलं तर 2 बाजू असतात. त्या दोन्ही बाजू तुम्ही योग्यरीतीनं पाहिल्या पाहिजेत. फक्त एकच सक्सेसची बाजू पाहून तुम्ही या क्षेत्रात येऊ नका. कारण सक्सेस हे 0.1% भेटतंय, पण 99.99% हे फेल्युअर येते ह्या क्षेत्रामध्ये. तुम्ही फेल्युअरही पहा आणि सक्सेसही पहा, दोन्ही गोष्टी पहा. त्या गोष्टी तुम्हाला कशा पद्धतीनं बॅलेन्स होत आहेत हे पहा, तुमची कष्ट करण्याची कितपत तयारी आहे हे पहा आणि त्यानंतरच ह्या क्षेत्रामध्ये यायचा निर्णय घ्या. तसेच तुमच्या आईवडिलांचे कष्ट आणि तुमचे कष्ट या गोष्टींकडे पहा तुम्ही आणि त्या गोष्टी पाहून तयारी तुम्ही कितपत करू शकता या गोष्टीलाही तुम्ही महत्त्व द्या आणि त्यानंतरच या क्षेत्रामध्ये या, असं मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात याल त्यावेळी तुमचा प्लॅन बी हा रेडी पाहिजे. प्लॅन ए तुमचा MPSC असेल तर तुमचा प्लॅन बी, बाबा मी MPSCमध्ये जर सक्सेस नाही झालो तर माझा प्लॅन बी काय असावा हे तुम्ही ठरवून या क्षेत्रामध्ये आले पाहिजे. कारण एक सर्टन लिमिटपर्यंत, सर्टन इयरपर्यंत तुम्ही हा अभ्यास करू शकता आणि जर तुम्हाला यात जर यश नाही भेटलं तर तुम्ही 0 होऊन जाता. तर या फक्त MPSC हेच क्षेत्र तुमच्यासाठी अंतिम ध्येय असे ठरवून या क्षेत्रामध्ये येऊ नका, हा माझा मोलाचा सल्ला असेल. प्लॅन बी तुमचा पाहिजे. प्लॅन बी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रात तुम्ही ज्यावेळी अभ्यास करता MPSC क्षेत्रात तुम्हाला तुमच्यावर प्रेशर येणार नाही. कारण तुम्हाला एक प्लॅन बी रेडी असेल तुमचा की बाबा रे, मी या क्षेत्रात अपयशी झालो तरी मला प्लॅन बी आहे, मी त्या प्लॅन बीकडे मूव्ह ऑन होऊ शकतो. त्यामुळे या क्षेत्रात यायच्या अगोदर तुमचा प्लॅन बी हा तयार पाहिजे. सुरुवातीची 3-4 वर्ष तुम्ही या क्षेत्रासाठी द्या. 3-4 वर्षात तुम्हाला कळून जाईल की तुमची ग्रोथ कशा पद्धतीने होते, तुमचा अभ्यास कशा पद्धतीने होत आहे, तुम्ही MPSC जगायला चालू केलं आहे की नाही हे तुम्हाला या 3-4 वर्षात कळून जाईल. एखादी प्री निघते की नाही ह्या गोष्टी तुम्हाला कळून जातील. अभ्यास कशा पद्धतीने आपला वर्क होते हे सुद्धा कळेल. आणि जर या 3-4 वर्षात जर तुम्हाला समजून आलं की बाबा रे, आपण MPSCसाठी बनलेलो नाही किंवा आपल्याला ह्या क्षेत्रात यश मिळणार नाही, किंवा जर तुम्हाला वाटलं की बाबा रे, या 3-4 वर्ष देऊनसुद्धा जर का मी एखादी प्री पास होत नसेल तर मी 100% तुम्हाला म्हणू इच्छितो की तुम्ही ह्या क्षेत्रातून मूव्ह ऑन व्हा. कारण अजून एक तुम्ही 3-4 वर्ष तुम्ही पुढची अशीच जर घालवली तुमच्या आयुष्यातील तर तो तुमच्या आयुष्यातला खूप मोठा ड्रॉबॅक असेल. कारण ती 7-8 वर्ष तुमच्या आयुष्यातली कधीही भरून न निघणारे असतील. त्यामुळे प्लॅन बी हा तुमचा रेडी असावा
आणि कोणीतरी इन्स्पायर केलं आहे म्हणून तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ नका. यायचं असेल तर मला तर वाटतं की या जगात मोटिवेशन घ्यायचं असेल तर ते स्वतःचं घ्या. कारण सेल्फ मोटिवेशन इतकं स्ट्रॉंग मोटिवेशन कुठलंच नसतं आहे जगात. तुम्ही स्वतःला सेल्फ मोटिवेट करू शकत असाल तरच तुम्ही या क्षेत्रात या आणि तरच तुम्हाला या क्षेत्रामध्ये सक्सेस मिळेल. आणि जर नाही 3-4 वर्षात मिळालं तर तुम्ही यातून मूव ऑनही व्हायला तुम्हाला जमलं पाहिजे. अजून एक गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मुलांचा हा गैरसमज आहे की बाबा रे, स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचं असेल तर पुण्या मुंबईला जावं लागतं आहे, तिथले मोठमोठे क्लासेस जॉईन करावे लागतात, त्यांच्या गायडन्सशिवाय आपण ह्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. तर याचं उत्तम उदाहरण म्हणाल तर मीच आहे तुमच्यासमोर. मीही ग्रामीण भागातीलच आहे. ग्रामीण भागात राहून मी अभ्यास केला. कोणताही क्लासेस वगैरे न लावता मी अभ्यास केला. आणि सध्या जर पाहायला गेलं तरी तुम्ही ग्रामीण भागात राहूनसुद्धा चांगल्या पद्धतीने याचा अभ्याससुद्धा करू शकता. कारण आता बऱ्यापैकी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेत, ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहेत. तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला अगदी क्लासेस लावलेच पाहिजेत असं मी म्हणणार नाही. काही क्लासेस आहेत ते लावावे लागतील तुम्हाला. जे तुमचा अभ्यास करताना आपण ज्यावेळी अभ्यास चालू करतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की आपला स्ट्रॉंग सब्जेक्ट कुठला आहे, वीक सब्जेक्ट कुठला आहे. मग हे ज्यावेळी तुम्ही अभ्यास करताय त्यावेळी तुमच्या लक्षात येतं. त्यावेळी मग तुमचा जो वीक सब्जेक्ट आहे त्याचे तुम्ही ऑनलाईन क्लासेस वगैरे लावू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याचा अभ्यासही करू शकता. आणि या क्षेत्रात यश मिळवताना एक गोष्ट लक्षात येते की या क्षेत्रात तुम्हाला गाईड करणारी व्यक्ती कोण आहे. ती जर गाईड करणारी व्यक्ती जर योग्य असेल तर तुम्ही निश्चित यश मिळवू शकता. कारण जो गाईड असतो, तुम्हाला जो गाईड करणारा या क्षेत्रात गाईड करणारा असतो, तो तुम्हाला एक चांगली वाट दाखवण्याचं काम करत असतो. तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे या गोष्टीचं तो सतत मार्गदर्शन करत असतो. माझ्या बाबतीत म्हणायचं गेलं तर मी जे हे यश मिळवलं आहे ते यश मिळवण्यामागं मला भेटलेले सिनियर आणि त्यांनी केलेलं मला गायडन्स ह्याचा खूप मोठा वाटा आहे. कारण ज्यावेळी मी या क्षेत्रात आलो त्यावेळी मला ह्या स्पर्धा परीक्षाविषयी काहीच माहिती नव्हती. आल्यानंतर मला सिनियर चांगले भेटले, त्यांनी चांगल्या पद्धतीने मला गाईड केलं. काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही, तसंच कसं वाचायचं हे सुद्धा त्यांनी मला शिकवलं. आणि त्यांच्या गायडन्समुळे मला लवकर समजलं की बाबा MPSCला काय अपेक्षित आहे पोस्ट निघण्यासाठी. आणि ते कळाल्यामुळं मी इथंवर येऊ शकलो. त्यामुळं क्लासेस लावलेच पाहिजेत असं मी म्हणणार नाही. तुमच्या बौद्धिक क्षमतेनुसार तुम्ही ती गोष्ट ठरवा. ग्रामीण भागातही बसून तुम्ही अभ्यास करू शकता. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे जे वीक पॉईंट आहेत त्याच्यासाठी तुम्ही क्लासेस लावू शकता आणि अभ्यास करू शकता. स्पर्धा परीक्षा म्हटलं की यशही मिळणार आणि अपयशही मिळणार. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात यशापेक्षा अपयश मिळणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. यश अगदी बोटावर मोजण्या इतपत लोक आहेत की त्यांना यश भेटतं आहे. मग अपयश मिळणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहेत. तर हे आलेलं अपयश हे तुम्हाला स्वतःला पचवता आलं पाहिजे. माझ्या आयुष्यात दोन वेळा मला अपयश आलं. अगदी एका मार्कमध्ये मी गेलो. पण ह्या अपयशावर मात करण्याचं उत्तम साधन म्हणजे तुमचा अभ्यास, तुमचं कष्ट, तुमची जिद्द आणि तुमची चिकाटी. या गोष्टीचा वापर करूनच तुम्ही ह्या अपयशावर मात करू शकताय आणि अपयशातून पुन्हा तुम्ही यश खेचून आणू शकताय. यासाठी तुम्ही त्या अपयशाच्या गर्केतून बाहेर पडलं पाहिजे लवकरात लवकर आणि पुन्हा रिस्टार्ट केलं पाहिजे तुमची जर्नी MPSCची, जेणेकरून तुम्ही त्या अपयशात अडकून न पडता लवकरात लवकर त्यातून बाहेर पडून तुम्ही पुन्हा तुमच्या प्रवासाला सुरुवात कराल.